एक महत्त्वाची बातमी समोर येते। एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे हातपाय तोंड बांधून शाळेच्या टेरेसवरती सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अहमदनगरपासून जवळच असलेल्या पिंपळगाव उज्जैनी इथल्या एका शाळेतली ही घटना आहे। याबाबत अहमदनगरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे। हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे। या विद्यार्थिनीला कोणी बांधले होते हातपाय असं विचारलं जाते, मात्र तिने काहीच उत्तर दिलेलं नाहीये। शाळेच्या टेरेसवरती तिला हातपाय तोंड बांधून ठेवण्यात आलं होतं। 5:30 वाजता टेरेसवरनं आवाज येऊ लागल्यामुळे गावातले ग्रामस्थ हे शाळेच्या टेरेसवर गेले आणि त्यांना ही मुलगी अशा हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडली। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान या मुलीला सोडवतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिक करतायत। मात्र हा नेमका काय प्रकार आहे हे अजूनही समजू शकलेलं नाहीये। तोंडाला पट्टी बांधलेली होती, हात बांधून ठेवलेले होते आणि याच दरम्यान ग्रामस्थांना आवाज आल्यामुळे ग्रामस्थ तातडीनं वरती पोहोचले। शाळेच्या टेरेसवरनं हा आवाज येत होता आणि या विद्यार्थिनीला अशा पद्धतीनं डांबून ठेवलेलं पाहायला मिळालं। उज्जैन शाळेतली ही घटना आहे। पिंपळगावमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं अल्पवयीन विद्यार्थीला अशा पद्धतीनं हातपाय बांधून ठेवले होते आणि तोंडावरती पट्टी बांधली होती आणि हा सगळा प्रकार ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी तिची सुटका केली आहे। पुढचा तपास आता पोलीस करतायत। नेमका हा सगळा प्रकार काय आहे, तिला अशा पद्धतीनं कोणी बांधून ठेवलं याची उत्तरं मिळणं खरं तर गरजेचं आहे आणि याचा तपास आता केला जातोय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र चांगलीच खळबळ माजलेली आहे। मात्र हा प्रकार संशयाच्या घेऱ्यातही आहे, कारण तोंडावरची बांधलेली पट्टी होती, ती पट्टी स्वतः हातानं ती बाजूला करू शकली असती, मात्र तोंडावरची पट्टी काढण्यासाठी सुद्धा हे लोक जे आहेत गावातले ते आले। त्याच्यानंतर या लोकांनी तिच्या पायाला बांधलेल्या दोऱ्या, नंतर हाताला बांधलेली ही जी दोरी होती ती काढून टाकलेली आहे। या मुलीची सुटका केलेली आहे। मात्र नेमका हा प्रकार कोणी केला यावरती मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होते। या संदर्भात पोलीस करतायत आणि लवकरच नेमका अज्ञात कोण आहे आणि कोणी हे कृत्य केलं या संदर्भातली माहिती समोर येऊ शकेल। अहमदनगरच्या पिंपळगाव इथली ही घटना आहे। उज्जैनी शाळेमध्ये ही घटना घडली आहे। शाळेच्या टेरेसवरती ही मुलगी या अवस्थेमध्ये सापडली। ग्रामस्थांनी मात्र सतर्कता दाखवली आणि त्यामुळे तातडीनं आवाज येत असल्यानं ते वरती पोहोचले आणि या मुलीची त्यांनी सुटका केली। अधिक माहिती घेऊयात, सचिन अग्रवाल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, काय प्रकारे पोलिसांनी काही माहिती दिली आहे का? निश्चितच हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे। एका 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी जी आहे ती उज्जैनी माता शाळेमध्ये शिकत होती। पिंपळगाव उज्जैनी या गावातील ती विद्यार्थिनी होती। टेरेसवर तिचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत ती सापडली। तिच्या आरडाओरडा केला तेव्हा जवळच असणाऱ्या त्या ग्राउंडवर खेळणाऱ्या मुलांचं हे लक्षात आलं आणि मग ते टेरेसवर गेल्यानंतर त्या मुलीची सुटका करण्यात आली। MIDC पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचा तपास जो आहे तो पुढे सरकू शकलेला नाही। PSI मुंडे म्हणून जे आहेत ते या सगळ्या घटनेचा तपास करत आहेत। मात्र या सगळ्या घटनेमुळे पूर्ण नगर शहरासह जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे। मात्र मुलीनं माहिती दिलेली नाही अजून की नेमका हा प्रकार कोणी केला होता, का केला होता? या संदर्भात पोलीस तपास करतात। अजून पोलिसांकडूनच या पद्धतीचं व्हेरिफिकेशन काही आलेलं नाहीये। जसं आपल्याकडे येईल तसं आपल्याला सांगण्यात येईल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर मुलीनं अजूनही माहिती दिलेली नाहीये आणि पोलिसांना ती माहिती मिळताच ते आपल्यापर्यंत पोहोचवतील। घडलेला प्रकार समोर येईल।